तर व्हिडिओ म्हणजे मी 2-3 दिवस झाले शूटच केले नाही. तर माझं म्हणणं असं चांगलं तर वाटत होतं, पण असं वाटत होतं कुठेतरी काहीतरी चुकते असं वाटत होतं. कारण की व्हिडिओ वगैरे करायची सवय होती ना त्याच्यामुळे. हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर माहिती आहे का, मी कंटिन्यू आता माझे व्हिडिओ येत नसेल याचं कारण की व्हिडिओ करणं होतच नाही आहे. कारण की खूप घाई गडबड चालू आहे सध्या. प्रिशाची शाळा वगैरे आहे ना, तर त्याच्यामुळे वेळ मिळत नाही आहे. तर म्हणूनच माझं व्हिडिओसुद्धा करणं होत नाही आहे रोजच्या रोज. तर मला ना एक माझ्या मनातनं सारखा प्रश्न येतो आहे की माझं व्हिडिओ करणं चांगलं राहील की व्हिडिओ न करणं चांगलं राहील. मला ना हा प्रश्न सारखा खातो आहे. कारण की मी एवढं मेहनत करून एवढे व्हिडिओज बनवतो. माझ्या व्हिडिओला ना जास्त जसं पाहिजे ना तसे व्ह्यूज येत नाही आहे आणि लाईकसुद्धा येत नाही आहे. तर त्याच्यामुळे असं मन बोलतं की एवढं मेहनत करूनसुद्धा म्हणजे आपल्याला जे पाहिजे तसं भेटत नाही आहे. तर मग आपला व्हिडिओ करण्याला काय फायदा? आणि मग दुसरं मन बोलतं की तू हार का बरं मानते? एवढे दिवस तू केली, तर मग आतासुद्धा समोर कर काही दिवस. असं ना माझे दोन मनानं बोलत आहे. एक मन हो बोलत आहे आणि एक मन नाही बोलत आहे. तर नाही बोलण्याचं कारण असं की घरामधलं सगळं काम करून व्हिडिओ करणं प्लस व्हिडिओ शूट प्लस एडिटिंग हे सगळं करावं लागतं. तर म्हणून असं वाटते की एवढं करूनसुद्धा ना म्हणजे जसं पाहिजे चॅनलची ग्रोथ तशी होत नाही आहे. व्हिडिओमध्ये काय क्वालिटी चांगली नाही किंवा माझं कंटेंट चांगलं नाही, काय चांगलं नाही, ह्याचाच प्रश्न पडला मला. तुम्ही माझे व्हिडिओज बघताना तर त्याच्यामध्ये माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे चांगलं किंवा वाईट काय वाटतं हे तरी मला नक्की कमेंट्स करून सांगा. नुसतंच व्हिडिओ बघून घेते लोक आणि म्हणजे असं व्ह्यूज असं आधीपेक्षा तर बरेच येत आहे, पण मला जसे पाहिजे तसं येत नाही आहे. तर मग मन असं बोलतं की जाऊ दे आता व्हिडिओ करणं आपण बंदच करून टाकू. कारण की व्हिडिओवरती आपलं असं काही आहे नाही. पण माझा हॅपीनेस, माझी सवय, माझं पॅशन म्हणून मी हे स्टार्ट केलं होतं. हे यूट्यूब चालू करण्यामागचं भरपूर काही कारण आहे. तर कारण म्हणजे असं नॉर्मल कारण आहे. म्हणजे मी एकटी होती तेव्हा मला करमत नव्हतं, तेव्हापासून मी हे स्टार्ट केलं. तर आता 4-5 वर्ष होते मी स्टार्ट करून आहे. पण कंटिन्यूपणा नव्हत्या तेव्हा, आता जशा आहे तशा. पण मग असं वाटतं की एवढे दिवस आपण केलं, मग आता बंद का बरं करायचं? कर ना असं मन बोलतं. पण तू एवढ्या दिवसापासून करत आहे, तुला त्यातलं काही भेटलंच नाही, तर मग कशाला करते व्हिडिओ? हे असं दुसरं मन बोलत आहे. तर यार मला प्रश्नच पडलेला आहे, मी व्हिडिओ करू की नको करू? तर ते मला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. तर म्हटलं छोटासा व्हिडिओ शूट करून घ्या. तर व्हिडिओ म्हणजे मी 2-3 दिवस झाले शूटच केले नाही. तर माझं म्हणणं असं चांगलं तर वाटत होतं, पण असं वाटत होतं कुठेतरी काहीतरी चुकते असं वाटत होतं. कारण की व्हिडिओ वगैरे करायची सवय होती ना त्याच्यामुळे. पण मला हे 2 प्रश्न ना माझ्या मनात सारखे खात आहे की तू यूट्यूबवरती व्हिडिओ करायचं आहे की नाही करायचं आहे? तर ते तुम्हीच सांगा मला. मी करत जाऊ व्हिडिओ की नको करत जाऊ? माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय कमी किंवा काय नको वाटते हे मला तुम्ही सांगा कमेंट्स करून. तर मला हेच बोलायचं होतं. तर आत्ता पाऊस चालू आहे, संध्याकाळची वेळ झालेली आहे, 7 वाजले, स्वयंपाक करायचा आहे. तर चला मग स्वयंपाकाला लागते. स्वयंपाकामध्ये आज मस्तपैकी मसाला भेंडी करणार आहे आणि पोळी. तर आज दुपारला मी आमच्या कॉलनीमध्ये काकूचा बड्डे होता, तर तेथे जेवायला गेलो होतो. तर तेथे जेवणामध्ये मस्त भात, डाळ, भाजी, आलूवाणीची भाजी, कढी, बालुशाही आणि ते
कुरकुरे आणि बिट्ट्याचं जेवण होतं, स्पेशल बिट्ट्याचं. तर खूप सारं खाल्लं, त्याच्यामुळे ना आत्ता भूकच नाही आहे. दुपारी 2-2:30 वाजता जेवण झालं होतं. आत्ता बिलकुल भूक नाही आहे, पण यांच्यासाठी मला काहीतरी करावं लागेल, त्याच्यामुळेच मग आता काहीतरी करते. प्रिशा उठली आणि साक्षीच्या घरी गेलेली आहे. तर चला मी स्वयंपाकाला लागते. आणि मी आता शूट वगैरे काहीच करत नाही, माझं मूडच नाही आहे. मला फक्त हे 2 प्रश्नाचं उत्तर द्या, मी व्हिडिओ करू की नको करू, मला एवढंच सांगा. तुम्ही कर म्हणला तर करते, नाही कर म्हणला ना तर नाही कर. तर नक्की मला सांगा. कर किंवा नाही कर म्हणण्यापेक्षा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कमी काय वाटते किंवा कंटेंट बोर वाटते का, हे मात्र नक्कीच सांगा कमेंट करून. तर चला मग, व्हिडिओ बघल्याबद्दल, हा थोडासा व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. तर भेटूया परत अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. Audio Jungle.